जे लोकांना आवडतं, लोकांना आवडलं हे तुमच्या लक्षात आलं, बरोबर आहे. तेच तुम्ही पुन्हा पुन्हा करत देत राहायचं, म्हणजे तो तुमचा ब्रँड बनतो. सतत प्रयोगशील राहत घडवत राहायचं आणि ते जगत राहायचं आणि त्याच्यातही एक वस्तुनिष्ठता तटस्थपणा ठेवायचा. वा. अशा पद्धतीचा एक समांतर ट्रॅक त्याचा चालू असतो. अमोल पालेकरांचं आयुष्य म्हणजे बडा ख्याल, आणि या बडा ख्यालचा तानपुरा काय, तर व्यवस्थेला विरोध. नमस्कार. दूरवरून गिरणीचा भोंगा ऐकू येतोय. त्याच्यापेक्षाही मोठ्या आवाजात कामगार एकजुटीचा विजय असो अशी घोषणा गरजते आहे. पु ल देशपांडेंची बटाट्याची चाळ गजबजलेली आहे आणि नामदेव ढसाळांच्या गोलपिठाने अख्खी साहित्यसृष्टी हादरून गेलेली आहे. आणि अशा वेळेस अगदी मोजक्या दर्दी, म्हणजे एकीकडे खरं तर तेंडुलकरांचा घाशीराम कोतवालचा वाद देखील पेटलेला आहे, आणि याच वेळेला मोजक्या दर्दी प्रेक्षकांच्या पुढे छबिलदासचा पडदा हलतो आहे. आणि त्यावेळेस एका आश्वासक अभिनेत्याची एंट्री होते आहे, आणि त्याचं नाव अमोल पालेकर. ऐवज एक स्मृतिबंध हे आत्मचरित्र. या आत्मचरित्राचे 3 भाषात, म्हणजे मराठीसह 2 भाषांमध्ये अर्थातच अनुवाद झालेले आहेत. इंग्रजीतला व्ह्यू फाइंडर आणि हिंदीतलं अमानत. आणि मला इथे सांगायला आनंद होतो की अमानत या आजतकच्या, म्हणजे साहित्य तकच्या या आत्मकथनाला 1,00,000 रुपयाचा सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून 2025मध्ये पुरस्कार लाभलेला आहे. आणि हेही सांगायला आनंद होतो की या ऐवजची गेल्या वर्षभरात 24 नोव्हेंबर 2024मध्ये, म्हणजे अमोलदांच्या वाढदिवशी याचं प्रकाशन झालं. आणि गेल्या वर्षात अमेरिकेसह भारतात अगदी जवळच्या तुमच्या सांगलीमध्ये सुद्धा एकूण 25च्या वर अधिक मुलाखती पुस्तक चर्चा या एका कलाकृतीवरती झालेली आहे. पुस्तक चर्चेतलं आहे, आणि म्हणूनच अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये पुस्तक चर्चा होणं तर अपेक्षितच आहेत. आणि या पुस्तक चर्चेच्या मध्ये मला असं वाटतं अमोलदा, की वाचक जेव्हा वाचू लागतो, म्हणजे वाचक म्हणजे सर्वसामान्य वाचक, त्याला हे पुस्तक कदाचित विस्कळीत वाटू लागतं. पण जो सजग वाचक आहे त्याला या पुस्तकातली संयत भाषा विलक्षण आकृष्ट करते. दृश्यात्मकता ही त्याला भावली जाते. असं वाटतं की अमोल पालेकर हे बोलतायत आणि आपण ऐकतोय आहे त्यांच्या अगदी त्या पॉजसह. तर असं आम्हाला जे काही वाटतं आहे, त्या पुस्तकाची ताकद प्रचंड आहे. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचा प्रारंभ मोह होतो, म्हणून मी तुम्हाला वाचूनच दाखवते. 2-3 महिने झाले सगळा भूतकाळ प्रसंग माणसं अंगातून टी शर्ट बाहेर काढल्यासारखा, अंगातून टी शर्ट काढल्यासारखा बाहेर काढतोय. काय म्हणावं या सगळ्या प्रयासाला? उपसून काढणं? तसं नाही. कारण खरं तर कित्येक गोष्टी लख्ख डोळ्यांसमोर पृष्ठभागावरच आहेत. त्यापेक्षा आख्यान भारूड नाही. तिथे आध्यात्मिक संदर्भ येतात. मग उत्खनन, उत्सर्ग, बायोप्सी सगळे शब्द नकारात्मक. अवलोकन, पहारा, अवलोकन भूतकाळाचं करतो आणि पहारा वर्तमानातला असतो.
पण कायम जागते राहून पंचमहाभूतांनी दिलेल्या पहाऱ्याशी झालेली सोयरीक कोणत्याही एका विशिष्ट काळापलीकडची असते. पहाऱ्याचे 2 वर्गचरित्र सापेक्ष अन्वयार्थ लगेच आठवतात. ग्रेसचा पहारा, संदिग्ध घरांच्या ओळी, संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. आणि नामदेव ढसाळांचा पहारा, मी माझ्या भविष्यावर रात्रभर ठेवला आहे पहारा, एखाद्या सकाळी मी पृथ्वीचाच रंग बदलून टाकीन. असा सगळा पसाऱ्याचा आढावा घेताना नुसती माणसं आणि प्रसंगच नाही, तर विज्ञान, सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, संगीत, समीक्षा, मानसशास्त्र या सगळ्यांशी असलेली जवळीक नव्याने अनुभवता येते. अमोलदा, मला असं वाटतं की रूढ व्याख्येनुसार आत्मचरित्र म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मसमर्थन, आत्मगौरव, आत्मप्रकटीकरण, लोकशिक्षण असे काही त्याचे उद्देश असतात. पण इथे 6 दशकातील सामाजिक स्थितीगतीचा असा जो सांस्कृतिक संदर्भ याला सामाजिक दस्तावेजाचं स्वरूप देतो आहे, तो आम्हा सगळ्यांना चकित करून टाकतो. मला सांगा, या आत्मकथनाला असे कोणते नवीन पायंडे तुम्ही पाडलेत? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जरा थोडंसं समीक्षेच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणते नवीन रूपबंध याला जोडलेले आहेत आणि कोणते रूपबंध तोडले गेलेले आहेत? अगदी सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस त्याप्रमाणे हे विस्कळीत वाटतं. हे विस्कळीत सहेतुकपणे आहे. म्हणजे सर्वसाधारण गोष्ट सांगताना आपल्याला इतकी सवय आहे, एक होता राजा, एक होती राणी, असं एकरेशीय कथा सांगायची. मला त्यात कधीच रस वाटला नाही. विशेषतः नाटक आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रामध्ये वावरताना नेहमी काहीही एकरेशीय आणि त्यामुळे कंटाळवाणं न करता ते मागे पुढे जाऊन आपल्याला जसजसं स्फुरत जातं, आठवत जातं, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आपण ज्याला म्हणतो, काहीतरी बोलताना तिसराच काहीतरी संदर्भ आठवतो, हे सगळं ज्या पद्धतीने होतं ते मला जास्त भावतं, कलावंत म्हणून भावतं. आणि त्याच पद्धतीत ऐवज लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझं बालपण कसं गेलं, मग कॉलेजमध्ये गेल्यावर काय झालं, मग अमुक झालं तमुक झालं, असं न जाता मागे पुढे जात 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 सगळे संदर्भ मिळतात, सगळे तपशीलही मिळतात. पण फक्त त्या तपशिलात अडकून न राहता आपण एका थोड्याशा रोचक पद्धतीने हे सांगावं का, असा एक विचार होता. आणि त्याच्यात तू दुसरा उल्लेख केलास तोही, की बहुतेक वेळा आपण आत्मकथन करताना प्रयत्न आत्मगौरवाचा असतो, की मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, मी वगैरे वगैरे. तसंही करण्यात मला फारसा रस नाही. आणि तिसरी गोष्ट अशी की जुन्या गोष्टी आठवताना आपण फार पटकन स्मरणरंजनात गुंतून जातो. नॉस्टॅल्जिया आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतो, त्यामुळे आपण पटकन मग तेव्हा काय झालं असं म्हणून त्या आठवणीत आपण बुडून जातो. मलाही स्मरणरंजन आवडतं, परंतु तिथेच थांबायला नाही आवडत, त्यात अडकून पडायला नाही आवडत. किंवा असं म्हणेन की त्या स्मरणरंजनातून मी कसा घडलो किंवा मी काय शिकलो, माझ्याकडेच माझ्या प्रवासाकडे मागे वळून बघताना मी काही चुका केल्या का, या सगळ्याचं एक आकलन मला स्वतःला जर करता आलं तर ते करायचा प्रयत्न मी केला आहे.
खरं आहे, याच्यात एकरेषीय कथन नाही, पण हे तुकडे तुकडे तुमच्या आमच्या मनावर गारूड करणारे आहेत. आत्ता हे बोलत असताना असं वाटलं, अमोल पालेकरांचं आयुष्य म्हणजे बडा ख्याल, आणि या बडा ख्यालचा तानपुरा काय, तर व्यवस्थेला विरोध. मी हे जरा थोडंसं मुद्दामून सांगते आहे. याच्यामध्ये काय आलं, विरोध करताना सतत प्रश्न विचारणे, आणि प्रश्न येतात कुठून बघा. 20व्या शतकातही या प्रश्नांची धग होती, 21व्या शतकातही ही धग होती. तुम्ही जर हे पुस्तक वाचायला घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की समांतर रंगभूमीचा हा इतिहास आहे, आणि त्यामध्ये 20व्या शतकात या रंगभूमीवर खूप काही घडत होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी चळवळ होती ती खरं तर त्याला साक्षी नाही, मी तर त्याला म्हणेन की याला प्रारंभच केलेला आहे हे केवळ या माणसांनी. त्याही वेळेला प्रश्न विचारले, आणि 21व्या शतकात देखील अगदी प्रारंभीच येतं की काय एवढा मिंधेपणा. आयुष्याच्या सरत्या दिवसात आपण कणात ताट ठेवू शकत नाही. अनुदान, देणग्या, कोट्यातली घरं, समित्यांचे सदस्यत्व, पारितोषिकं आणि तत्सम फायदे पदरी पाडून घेण्यासाठी व्यवस्थेपुढे एवढी लाचारी करताना हरवल्यासारखे नाही का वाटत. हे म्हणणारा हा माणूस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2014 हे साल खूप महत्त्वाचं होतं. याचं कारण त्या काळात स्मार्टफोन आला आपल्या प्रत्येकाकडे, आणि स्मार्टफोनमुळे ज्याला आपण म्हणू की पॉवर विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी आलं, आणि धार्मिकता, अंधश्रद्धा ह्या सगळ्या भावना अधिक अणकुचीदार झाल्या. मी बोलते ते यासाठी, हे जेव्हा आपण आत्मचरित्र हातात घेतो ना, तेव्हा काही विधानं आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, भासवलेले मी स्वीकारत नाही, आणि विवेकाच्या कसोटीवर भान शाबूत ठेवून वर्तमान जगत राहतो. अमोल पालेकर भूमिका घेतात ते या हेतूमुळे. खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अट्टहास कोणतंही सरकार असलं तरी देखील तो होतोच. मला इथे फक्त म्हणायचं आहे की कालच व्यासपीठावरती, याच व्यासपीठावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फार छान सांगितलं. देवेंद्र फडणवीसजी म्हणाले की साहित्याची निर्मिती मनोरंजनासाठी होत नाही, समाजातील जाणीवा विस्तारित झाल्या पाहिजे यासाठी साहित्याची निर्मिती होते. आणि पुढे जाऊन ते हेही म्हणाले की त्यामुळे म्हणून आमच्यावरती कधी टीका वा गौरव झाला तर वाईट वाटून घेणाऱ्यातले आम्ही नाही. मला हे सांगावंसं वाटतं आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना की हीच भूमिका ही या पुस्तकाची अर्पण पत्रिका आहे. विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना हीच या आत्मचरित्राची अर्पण पत्रिका. म्हणजे सगळे पायंडे मोडलेले आहेत ते कसे हे आपल्याला कळेल. तुम्ही तर थेट भूमिका मांडतात, आणि एका मुलाखतीत तुम्ही असंही म्हणालेला की प्रतिकार हा केवळ संघर्ष नसून तो माणूस म्हणून जागं राहण्याचा एक मार्ग आहे. कलाकार म्हणून तुम्ही याकडे कसे पाहता? विद्रोह असा शब्द वापरला की आपल्याला जरा खूप काहीतरी तिखट, झणझणीत असं वाटतं. विद्रोह म्हणजे मतभेद असू शकतो. विद्रोह म्हणजे तुमची सर्वमान्यांपेक्षा वेगळी भूमिका असू शकते, वेगळा विचार असू शकतो. हे सगळं करायला एक जी बंडखोरी लागते. खरं म्हणजे मी जन्मतः बंडखोर नव्हतो, परंतु जसजसा मी घडत गेलो, अनेक दिग्गजांनी ज्यांच्याबद्दल मी पुस्तकात वारंवार लिहिलं आहे, त्या दिग्गजांनी मला जे भरभरून दिलं किंवा त्यांनी माझ्यातले कलागुण उमलवले, मला खऱ्या अर्थाने घडवलं.
त्या सगळ्यांमधून माझ्यामध्ये ही विरोध करायची ताकद आली. अगदी छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. इथेच घडलेला किस्सा जो काल वाचला. काळे कपडे घातले म्हणून एंट्री दिली नाही. काळ्या कपड्याचा अर्थ निषेध असा एकमेव अर्थ लावला गेला. काळ्या कपड्याचे अनेक अर्थ आहेत, अनेक रंग आहेत. म्हणजे अगदी पाश्चात्य संस्कृतीमध्ये काळे कपडे हे मॉर्निंगमध्ये घालतात, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तो उत्सव असतो. म्हणजे अगदी संत वाङ्मयातून आपल्याला जे पटकन मिळतं, रात्र काळी घागर काळी यमुना गळे ही काळी हो माय पासून ते मला आठवतंय माझ्या घरच्या आई सकट सगळ्या बायका समारंभात, लग्न समारंभ किंवा घरचे संबंध, त्याच्यामध्ये काळी चंद्रकळा नेसायची. काळा हा फक्त एकाच अर्थाने आपण बघता कामा नये हे म्हटलं. त्याच्याचबरोबर हेही मला म्हणावंसं वाटतं की समजा हा निषेध असेल तर त्या निषेधाला आपण बंदी का घालावी? म्हणजे मूक निषेध सुद्धा जर आपल्याला चालत नसेल, खपवून घेता येत नसेल, तर सगळ्या प्रस्थापितांना, सगळ्या व्यवस्थेला, सगळ्याच या माहोलला आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न विचारायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि कलाकार म्हणून आपण याबाबत सजगपणे उभं राहायला पाहिजे. सजगपणे याच्या विरुद्ध प्रस्थापितांना, व्यवस्थेला वारंवार प्रश्न विचारले पाहिजेत असं माझा विश्वास आहे आणि जे मी करत आलो. समजा साहित्य संमेलन हे जर 14 जानेवारीला असतं तर संक्रांत म्हणून काळी चंद्रकळा तुम्ही म्हणतात तशी अनेकांच्या याच्यावर घातली गेली असती. इथे एक सांगायला पाहिजे की ह्या आत्मकथनात आठवणी सांगितल्या जात नाहीत, त्या तपासल्या जातात. आठवणी तपासणारा लेखक म्हणून पाहण्याची भूमिका का घेतली? मी म्हटलं तसं मला स्मरणरंजनात अडकून राहायला फारसा आवडत नाही. आजही मला अनेक लोक भेटतात, विशेषतः तरुण मंडळी भेटतात. मी गोलमाल किती नंबर सांगतात, 100, 150, 125 इतक्या वेळा बघितला. मी थँक्यू एवढंच म्हणतो. त्याला असं वाटतं की हा माणूस काहीच बोलत नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर त्याला 30 वर्ष जास्त होऊन गेली. मी तिकडेच नाही अडकून राहिलो आहे. त्यानंतर मी खूप पुढे गेलो, खूप बदललो. त्यामुळे त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलत राहणं छान वाटतं ऐकायला, पण तिथेच अडकून राहायला मला आवडत नाही. त्यामुळे स्वतःला तपासून बघणं, स्वतः केलेल्या चुका, यशाबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, परंतु आपल्यामधल्या त्रुटी, आपल्या घडलेल्या चुका या एकदा तपासून बघायला मला आवडतं. आणि ते करणं हे म्हणजे खऱ्या अर्थाने जिवंत असण्याचं लक्षण आहे असं मी मानतो. मला असं वाटलं की मी जेव्हा हे पुस्तक संस्करण देण्यासाठी म्हणजे करण्यासाठी म्हणून पालेकरांनी माझ्याकडे दिलं, तेव्हा त्यांनी 450 पानं हाती लिहिली होती कोविडच्या काळात. ते वाचताना असं मला वाटलं की एक 80 वर्ष किंवा 70 वर्षांपूर्वीचा अमोल पालेकर इथे आहे आणि समकालीन आत्ता इथे आहे. लिहिणारा जो अमोल पालेकर आहे या एकरेषेच्या वरती आहे
आणि तो कुठेतरी ज्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो तशा पद्धतीने स्वतःच्या आयुष्याला एका तृतीयपुरुषी एकवचनी पद्धतीने बघायचा प्रयत्न करतोय आणि ते बघत असताना त्याच्यात स्वतःला कुठेतरी उजवं माप द्यायचाही प्रयत्न नाही आहे. सो जो पहिला प्रश्न तू विचारलास की आत्मगौरव नाही फक्त या पुस्तकात, हे मला फार महत्त्वाचं वाटलं संस्करण करत असताना की जिथे जिथे स्वतःच्या चुका झाल्या तिथे तिथे या माणसांनी त्या स्पष्टपणे मांडल्या आहेत आणि त्याच्यातनं कुठेतरी पुढे जाण्याची जी प्रक्रिया आहे वैचारिक, ती खूप महत्त्वाची आणि ठळकपणे दिसते. बरोबर आहे. हे अगदी अधोरेखित केलं चांगल्या अर्थाने. हे कन्फेशन आहे, कबुली जबाब आहे. पण हा कबुली जबाब पुढे कधीतरी कोणाला तरी वाटलं, एखाद्या कलाकाराला विशेष करून, तर तो आत्मकथन करताना त्याच्यामध्ये येणारी धाडस जे आहे ते तुमच्या या आत्मचरित्रामुळे नक्की येईल असं मला वाटतं. असं अमोलजी, खरं तर हिंदुत्व हा तुमचा USP असताना तुम्ही थेट नास्तिक आहे असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आम्ही नास्तिक आहो असं म्हणायला मी सर्वपित्री अमावस्येला केलं हे आमच्या मित्रमैत्रिणींनी आम्हाला सांगितलं, कारण त्या काळामध्ये कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होत नाही. त्यामुळे आम्हाला हवे ते खेळ हव्या त्या थिएटरमध्ये उपलब्ध होते आणि प्युअरली बिकॉज ऑफ दॅट आम्ही तसं नेमलं होतं. अगदी 2021चं जे उदाहरण दिलं, यांची जी सर्जरी झाली त्याच्यात सुद्धा ब्रिच कँडीहून आम्ही सर्जन्स आणले होते. ते मोकळे होते कारण 15 दिवस त्यांना कोणी काम नव्हतं, पितृपक्ष होता. तर आमच्या दृष्टीने ते बेस्ट होतं. येस येस. त्यामुळे असं काहीतरी मुद्दाम करायचं म्हणून मुद्दा नाही आहे, परंतु इनफॅक्ट असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर असल्यामुळे एक प्रकारचा मोकळा श्वास घ्यायला मिळतो किंवा एक मुक्तता येते. आणि पुस्तकात त्यांनी नास्तिक असणं म्हणजे काय ही भूमिका खूप छान मांडली आहे. दैनंदिन जीवनात जे काही होतं ते ग्रह राशीचक्रांमुळे होतं, मूर्तिरूपी देवामुळे वा कोणत्या तरी दैवी शक्तीमुळे मी तारून नेला जातो, वा अमुक एक दिवस चांगला, पितृपक्ष अमावास्या वाईट, आणि त्यानुसार कार्याची सुरुवात करणं न करणं, आस्तिकपणाच्या या आणि अशा कोणत्याच छटा मी मानत नसल्यामुळे जे काही माझ्या आयुष्यात घडतं त्याला मीच कारणीभूत असतो असा माझा ठाम विश्वास होता आणि आजही आहे. त्यामुळे आयुष्य सतत तळहातावर ठेवून जगण्याची जबाबदारी पेलावी लागते. सबबींमागे लपण्याचा मार्ग बंद होतो. सतत सावध असावं लागतं. स्वतःला सोलून अथक तपासत राहावं लागतं. ना दुसऱ्याच्या माथी स्वतःच्या अपयशाचं खापर फोडण्याची मुभा मिळते, ना स्वतःला नशिबाच्या हवाली सोपवता येतं, ना कोणीतरी आपल्याला संकटाच्या खाईतून वर काढेल असा विश्वास मिळतो, ना कोणाकडे तरी मागण्यांची याचना करण्याची इच्छा होते. असं जगून सुद्धा दुःखाचं पारडं जड झालं नाही हे मात्र नक्की. कसोटीच्या प्रसंगात स्वतःचीच परीक्षा घ्यायचा मोह मात्र आवरत नाही बऱ्याच वेळा. वा, खरंच आत्ता घडलेला एक छोटासा प्रसंग मी सांगते. आम्ही आत्ता पाठीमागे होतो आणि कार्यक्रमाला बराच उशीर झालेला होता, तर त्यामुळे काही जण तिथे आले आणि त्यांना अमोलदांच्या पाया पडायला लागले. त्यावेळेला ते वाकल्यानंतर त्यांनी अजिबात वाकू नका, पण तरी माणूस वाकतोच हे स्वतःसुद्धा वाकत होते. तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांना भेटताना त्यांच्या पाया पडलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. याही पाठीमागे त्यांची हीच भूमिका असावी. संध्याताई, तुम्ही अमोल पालेकरांच्या सहधर्मचारिणी, स्वतः एक प्रथितयश वकील,
न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या पुढे भारतात आल्या लेखिका, कला निर्देशक, कॉस्ट्युम डिझायनर, दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकाच्या संपादिका. तर याचं संस्करण करताना विजय तेंडुलकर, व्यंकटेश माडगुळकर आणि गौरी देशपांडे यांची हस्तलिखित पानं तुम्ही बांधली आहेत. तशीच वासनाकांड नाटकाच्या संदर्भातील कोर्टाची ऑर्डर देखील जोडलेली आहेत. या आत्मचरित्रात 24 QR कोड्स आहेत, छायाचित्र आहे आणि दुर्मिळ असा दस्तावेज आहे. हे जेव्हा आपण एक वाचक म्हणून पुस्तक वाचायला लागतो ना, त्यावेळेला एखाद्या माहितीपटाचा संदर्भ येतो जो किशोरी आमोणकरांवरती केलेला असतो, भिन्न षड्ज नावाचा. तो मला पाहायला मिळतो आपल्या घरातल्या TV वरती. मला जर असं वाटलं की अमोल पालेकरांनी त्या काळात केलेल्या नाटकाचं एखादं सादरीकरण मला पाहायचं आहे, तर जुलूससारखं एखादं हे मला या QR कोडच्यामुळे यूट्यूबवरती माझ्याकडच्या TV वरती तात्काळ पाहता येतं. मला आपल्याला विचारायचं आहे की या मुद्रित अशा आत्मकथनात डिजिटल माध्यमांचा समावेश हा साहित्याच्या विस्ताराचा भाग आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. आत्ता ज्या पद्धतीने AIच्या दुनियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आत्मभान वाढतं आहे, तसंच एकूणच सामूहिक भानसुद्धा वाढवण्याच्या दृष्टीने मला असं वाटलं की जे पालेकर तुम्हाला पडद्यावरती दिसले त्याच्यापेक्षा पलीकडचे पालेकरही ह्या पुस्तकातनं दिसत राहतात. आणि त्याचा एक जर म्हणजे ते स्वतः फिल्ममेकर आणि नाटक या दृश्य कलांशी निगडीत असल्यामुळे त्याचा जर एक पूर्ण तुम्हाला द्यायचा असेल एक अनुभव, तर त्यांचे चित्रपट कैरी, ध्यासपर्व, अनाहत, धूसर, बनगरवाडी असे सगळे चित्रपट की जे तुमच्यापर्यंत कदाचित पोचले नसतील वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून, ते जर आपण याच्यामधनं दिले तर त्याचे संदर्भ जे पुस्तकात येतात ते लगेच तुम्हाला पडताळून बघता येतील. म्हणजे उदाहरणार्थ बनगरवाडीच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने शूटिंग केलं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, ते तुम्हाला लगेच ताडून बघता येईल. तर तुम्ही तो QR कोड तुम्हाला तिथे दिलेला आहे, तो तुम्ही जर स्कॅन केलात तर तुम्हाला लगेच ते चित्रपट बघायला मिळतात. आणि अशा पद्धतीची साधारण एक 3D रचना पुस्तकाची करावी असं माझ्या डोक्यात आलं. आणि अनेक फोटोग्राफ्स की जे 350 पानांमध्ये मावले नसते ते तुम्हाला बघता येतील. आणि एक शब्दांच्या पलीकडले अनुभवही मिळत राहतील असं वाटलं. त्याच्यामुळे जोडणी केली ती. 297 पृष्ठांचं हे पुस्तक असलं तरी ते कैक 1000 पानांचं पुस्तक आहे असं मला वाटतं. कारण त्यात सगळं काही आलेलं आहे, तुम्ही वाचल्याशिवाय हे तुम्हाला कळणारच नाही. अमोलदा, इतर आत्मचरित्र बहुतांश वेळेला आत्ता आपण बोललात की गौरव, स्वतःचा गौरव करणारी तो मोह टाळलेला आहे. पण मला असं विचारायचं आहे की आत्मकथनाला आत्मगौरवापासून दूर ठेवणं हे साहित्यिक प्रामाणिकतेचे लक्षण आहे का? नक्कीच आहे असं मी मानतो. जर आपण आपल्याच आयुष्याकडे तटस्थपणे, किंचित दुरस्तपणे बघू शकत नसलो तर म्हणजे मग काय मजा आहे? खरं. ते तसं जर करता आलं तर त्या आत्मकथनाला एक वेगळं साहित्यिक मूल्य लाभतं. एवढंच नाही तर त्याच्यामधली भाषा, भाषेचं सौंदर्य, भाषेची लय, भाषेचा नाद, या गोष्टी, मी कवितेवर प्रेम करत असल्यामुळे मला याचं खूप अप्रूप वाटतं. आणि ते सगळं आठवून साठवून मी आणायचा प्रयत्न याच्यात केला. अरे वा.
इथे एक गोष्ट सांगायला पाहिजे, जरा मोह थोडासा हे होतो म्हणून. आता उदाहरणार्थ आत्मगौरवाचं म्हणजे बघा, या माणसाचा बंगला त्यावेळेला जुहूला चिरेबंदी नावाचा बंगला, आणि एका म्हणजे चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय भाबडा असा हा माणूस रंगवला गेलेला आहे. तुमच्या अनेकांच्या मनात तेच असेल की यांनी कधीतरी गोलमालमधला एखादा काहीतरी डायलॉग वगैरे वापरावा. तसं नाही होणार, परंतु तो कुठला अरुण, संजय, विनोद अशी जी नावं तुमची चित्रपटांमधले होती, तर अशा या अभिनेत्याचं जुहूमध्ये एक घर होणं. त्या बंगल्याचं नाव चिरेबंदी, आणि बंगल्याच्या आसपास कोण राहतात? इकडे अमिताभ बच्चन, तिकडे धर्मेंद्र, तिकडे राजेश खन्ना, इकडे जितेंद्र, इकडे शत्रुघ्न सिन्हा. अशा लोकांमध्ये हा चिरेबंदी बंगला. चिरेबंदीमध्ये येणाऱ्या स्टार्सची तर काही म्हणू नका, अनेक स्टार्स तिकडे येणारे. ते गमतीने म्हणायचे सुद्धा की इंडस्ट्रीत बहुतेक आपले सगळेजण आपला मामा करायला टपलेले आहेत, त्यापासून सुरक्षित ठेवणारं घर म्हणून चिरेबंदी, असं एखादं वाक्य तिथे येतं. पण बाकी मी बंगला बांधला, मी असं केलं, असा अहंगंड कुठेही या पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही. मला आश्चर्य वाटतं, तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा समांतर रंगभूमीची चळवळ अमोलदा तुम्ही आणि तुमच्या टीमने केलेली आहे. म्हणजे त्याच्या चित्रा पालेकर असतील, दिलीप कुलकर्णी असेल, आणि 70 ते 90 या रंगभूमीला सुवर्ण झळाळी प्राप्त झालेली होती. एकीकडे अमिताभ बच्चन हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अशा गटाचा, म्हणू आपण, म्होरक्या असा शब्द मी वापरणार नाही, पण तो नायक होता. आणि हे एका मध्यमवर्गीय पराभूत मानसिकतेच्या अशा त्या समूहाचे नायक होते. एकाचा संघर्ष हा कसा होता? बाह्य संघर्ष होता, आणि एकाची लढाई ही आतली लढाई होती. दोघंही एका काळाचे महानायक होते. परंतु तुम्हाला सांगते, असं कुठेही त्यांनी अशा तऱ्हेचं वर्णन देखील आलेलं नाही. मला मात्र याबद्दल, तुमच्याबद्दल म्हणजे अगोदरचा आदर हा द्विगुणित होतो. संध्याताई, मला तुम्हाला एक विचारायचं इथेच की तुम्ही ते संस्करण करता आहात, केलेलं आहे तुम्ही. चांगला लेखक आणि चांगला दिग्दर्शक हे कधीही वाचकाला किंवा प्रेक्षकाला चमच्याने काही भरवत नसतात. म्हणजे ते त्याला विचार करायला भाग पाडतात, त्याची इयत्ता उंचावण्याचं काम करतात. तुम्ही दोघांनी हे फार खुबीने केलं आहे. पण एक पटकथाकार, एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं, तुम्ही प्रेक्षकांना काहीही आयतं न देता त्यांच्या कल्पना विलासाला भरपूर जागा ठेवलेली आहे. तर हे सहविचारक बनवणं चांगल्या कलाकृतीचा निकष आहे का? हो, नक्की. अभिजात साहित्यकृती जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 ओळींमध्ये जो अवकाश असतो तो पूर्णपणे प्रेक्षकांना किंवा वाचकाला उलगडण्याची मुभा असते. आणि तसं नसेल तर तो जस्ट तपशिलांची भारूड भरती असते. करेक्ट. असं करण्यामध्ये स्वारस्य नक्कीच नसतं. अनेक उदाहरणं याची देता येतील की उदाहरणार्थ आम्ही अनाहतचा विचार तुम्ही केलात. हो. पालेकरांनी सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहिली किरण तक ह्या नाटकावर, सुरेंद्र वर्मांच्या नाटकावर तेव्हा मराठी नाटक रचलं होतं. साधारण 1975चा काळ असेल. तेव्हा सुद्धा नियोग संस्कृतीवरती, प्रथेवरती हे नाटक रचलेलं आहे. त्याच्यामध्ये ती जी राणी शीलवती असते तर ती आपल्या प्रियकराला त्या रात्रीचा पुरुष म्हणून निवडते, उपपती म्हणून. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या पालेकरांना इतक्या खटकल्या आणि त्यांनी त्याचा विचारपूर्वक विरोध करून तो संपूर्ण भाग नाटकातला गाळला. कारण तिचं
लैंगिक आत्मभान याच्यावरती जर का तुम्हाला फोकस करायचा असेल तर असले तपशील हे गरजेचे नव्हते असं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे त्यांनी तसे बदल केले. ह्यामुळे होतं काय की प्रेक्षकांना किंवा वाचकांना त्या ज्या काही जागा असतात त्या भरायची मुभा राहते अरे वा. आणि आय थिंक ते फार मोठा म्हणजे साहित्यकृतीचा एक मोठा आपल्याला अवकाश हातात येतो त्याच्यामुळे कारण आय कॅन फिल दॅट स्पेस. ओ. आणि आयवजमध्ये सुद्धा अनेक बाबतीत मला असं वाटतं की तो अवकाश मोकळा सोडला आहे. म्हणजे त्यांना आवडणारा अतिशय प्रिय असणारा हंगेरियन फिल्ममेकर यांचो नावाचा हो. त्याच्याविषयी त्यांनी भरभरून लिहिलं आहे. त्याच्यात उद्देश हाच आहे की वाचकांनी त्याच्याकडे जावं आणि ते सिनेमे बघावे, तो अनुभवही घ्यावा. सो अशा पद्धतीचे पॉइंटर्स ज्याला आपण म्हणू दर्शक असे पॉइंटर्स खूप वापरलेले आहेत पुस्तकामध्ये आणि ते वाचलं किंवा त्यांनी एक समृद्धी येईल वाचनामध्ये असं नक्कीच वाटतं. अरे वा, फार सुंदर उत्तर दिलं संध्याताई. या पुस्तकाचं म्हणजे हे श्रेष्ठ का ठरतं असा सगळा विचार करायला जातो तेव्हा हा पैलू जसा डोळ्यासमोर येतो. तसं हे पुस्तक एका व्यक्तीच्या आयुष्याचा ऐवज न राहता तो काळाचा ऐवज झालेला आहे असं मला वाटतं. म्हणजे जगातल्या सर्वश्रेष्ठ कलाकृतींची यादी जर पाहिली तर त्याच्यामध्ये काळाचा तो ऐवज म्हणजे काळ याच्यावरती महत्त्व, ज्याला काळ जिवंत करून आणि त्या काळाच्या संदर्भात त्या व्यक्तीने काय भूमिका घेतल्या हे फार महत्त्वाचं आहे. 6 दशक कोणाच्या सहवासात होते अमोल दादा? बघा, सत्यदेव दुबे, मोहन राकेश, बादल सरकार, एक मराठी माणूस, त्यांनी त्याचं जे क्षेत्र होतं ते किती विस्तारलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आमच्या लक्षात येतं की तेंडुलकर, विजय तेंडुलकर, खानोलकर किंवा एलकुंचवार, सदानंद रेगे, जी.ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगुळकर, ह्या ज्या साहित्यिकांच्याबद्दल आपण हात लावताना सुद्धा आम्हाला कानाची पाळीला आम्ही हात लावतो, अशा साहित्यिकांबरोबर चर्चा करणं, वाद घालणं हेही आपण केलं. समांतर चित्रपटाचा विचार करतो तेव्हा श्याम बेनेगल, गोविंद निहलानी येतात. तसेच आजच्या काळातले म्हणजे गिरीश कर्नाडांच्यापर्यंतसुद्धा आम्ही येतो. हिंदी चित्रपटसृष्टी, बंगाली चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी, ह्याच्यामधला फरकही तुम्ही सांगतात. चिल्ड्रन फिल्म सोसायटीचे तुम्ही अध्यक्ष होतात. केवढा मोठा हा काळाचा पट इथे केलेला आहे. मला जो वाटतो तो मीपेक्षा अधिक इथे काळ ठळकपणे येतो. म्हणजे स्वतःचा जीवन प्रवास सांगताना काळ, समाज आणि सांस्कृतिक संदर्भ केंद्रस्थानी ठेवण्यामागची तुमची भूमिका काय? आजच्या पिढीला मी जर हयावदन या नाटकाबद्दल काही बोलायला सुरुवात केली तर त्यांना काहीच कळणार नाही. रंगभूमीची ही एक काय म्हणूया आपण दुर्दैव आहे की त्याच्यातलं काहीच शिल्लक राहत नाही. ते त्यावेळेला असतं, तो जिवंत क्षण आपण जपून ठेवतो, परंतु नंतर काही राहत नाही. म्हणजे आपण चित्रकाराचं रिट्रोस्पेक्टिव्ह करू शकतो, लेखकाचं करू शकतो, चित्रपट दिग्दर्शकाचं करू शकतो. बरोबर आहे. रंगभूमीवरच्या कोणाचं रिट्रोस्पेक्टिव्ह होणं कठीण. हे लक्षात घेतलं तर मग त्याचे सगळे संदर्भ म्हणजे अमरीश पुरी बहुतेक आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मोगॅम्बो खुश हुआ म्हणजे अमरीश पुरी, किंवा फार फार तर भाग सिमरन भाग हा अमरीश पुरी. याच्या पलीकडे जाऊन अमरीश पुरीनी हयवदन सारख्या नाटकात किंवा पगला घोडा सारख्या नाटकात काय अद्वितीय भूमिका केल्या होत्या. खरं हे जर कळलं नाही तर खूप असं लिमिटेड आणि एकतर्फी
चित्र तुमच्या मनात उभं राहील. किंवा समांतर चळवळ जी सुरू झाली बरोबर. म्हणजे छबिलदास. बरोबर. छबिलदासच्या थोडं आधी, छबिलदास हा त्याचा उच्च बिंदू होता, परंतु त्याच्या आधी आम्ही जी प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करायला सुरुवात केली, कोणाच्या तरी गॅरेजमध्ये, कोणाच्या गराजमध्ये, कोणाच्या गच्चीवर, वालचंद टेरेस, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निदान लोकांना कळल्या, समजल्या, तर तो काळ काय होता आणि कुठच्या काळामध्ये हे झालं करेक्ट. हे जर लक्षात आलं तर त्याला एक निश्चित चांगलं पर्स्पेक्टिव्ह मिळेल असं मला वाटतं, आणि जे आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यातली एक जी आठवण आहे, सदानंद रेग्यानी गोची बघितल्यानंतर मी गोचीचं स्क्रिप्ट उलथापालथ करून टाकलं होतं, आणि लेखकाला अशी उलथापालथ केलेली आवडत आवडत नाही बहुतेक वेळा, आणि करेक्टही असतं त्याचं. त्यांना ते इतकं आवडलं की ते म्हणाले, माझ्या संहितेपेक्षा तुम्ही हेच छापा. तर एवढी मोठी पावती मिळाली, परंतु मी म्हटलं की नाही, असं होता कामा नये, कारण नंतर जर कोणी गोची करणार असेल तर त्याला मूळ संहिता मिळायला पाहिजे, त्याच्यावर माझी पडछाया असता कामा नये. अरे वा. आता हे सगळं 1960च्या दशकात हे सगळे प्रयोग होत होते, या प्रकारचं मंथन होत होतं. खरंय. हे जर आजच्या पिढीला लक्षात आलं तर मला वाटतं त्यातून काहीतरी छान सोनेरी क्षण अरे वा. मिळतील. किंवा त्या काळामध्ये जो आपण म्हणतो की रेनेसान्स होता, समृद्ध असा काळ होता, त्याचं कारण असं होतं की सगळे कलाप्रकार, म्हणजे गायतोंडे, रजा हुसेन एका बाजूला बसलेत, भीमसेनजी, जितेंद्र अभिषेकी, किशोरीताई बसल्यात, कुमारजी बसलेत, त्याचप्रमाणे इकडे दुबेजी बसलेत, ही सगळी माणसं बसलेत, सिनेमातली माणसं बसलेत. हा सगळा जो कला प्रकारांची गुंफण एकत्र होत होती, त्याच्यातनं जी वैचारिक मतभिन्नता सुद्धा अतिशय रसरसून चर्चा होत होती. यातनं एक जे सगळं तयार होत होतं ते इतकं सकस होतं, ते इतकं प्रचंड कलात्मक होतं की त्याची गोडी ही आजवर आपण सुद्धा चाखत आलोत. हा माहोल आता आहे का, हे नकळत वाचक, मी जे जागा ठेवल्यात म्हणतात, एका बाजूला असं तुम्ही चित्र उभं करत असताना आत्ता आपल्या आजूबाजूला तसं दिसतं का? आजूबाजूला अत्यंत वैचारिक पोकळी निर्माण होण्याची कारणं राजकीय व्यासपीठं निर्माण झाली आहेत कला प्रकारांमध्ये सुद्धा. तर हे होणं बरोबर आहे का? असं होण्यामुळे कलेमध्ये आत्ता काय झालं आहे, किंवा हे सगळे विचार ॲटोमॅटिकली आपण करत राहतो, आणि काळसापेक्षता येणं हे ह्या दृष्टीने फार महत्त्वाचं वाटतं. अरे वा. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं त्या काळाचं एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर तो शब्द आहे ठेहराव. या अर्थाने की उत्तम कविता म्हटलं तर नारायण सुर्वे होते, पाडगावकर होते, सुरेश भट होते, ग्रेस होते, महानोर होते, किंवा उत्तम नाटकं म्हटली तर तेंडुलकर होते, दळवी होते, मतकरी होते, शिरवाडकर, कानेटकर असतील, कादंबरीकार म्हटलं तर पेंडसे असतील, मधु मंगेश असेल वगैरे. म्हणजे त्यावेळेचा जो सूत्र काय होतं की जगण्याला विचार करण्याला तो ठेहराव होता. म्हणजे कलेच्या आविष्काराला, कलेच्या आस्वादाला सुद्धा. आता बघा 2026ला प्रारंभ झाला आहे. संध्याताई आत्ता अगदी बरोबर बोलल्या की पावशतक संपलेलं आहे आणि नव्या शतकाचं, म्हणजे नव्या शतकाचं शतक संपलं आहे. ठेहराव हरवलेला काळ असं मी म्हणेल. म्हणजे तो काळ आणि आजचा काळ, म्हणजे असे दोन पंजे मी जर समोरासमोर ठेवले तर त्याच्यामध्ये डावं आणि उजवं करता येईल का? हा म्हणजे मी डावं उजवं हा शब्दप्रयोग माझ्या हाताला डावं आणि उजवं आहे म्हणून केला.
डावं आणि उजवं म्हटलं की आपण लगेच राजकीय विचार सुरू होतात. त्यामुळे तो आपण बाजूला ठेवूया. आणि हे जास्त चांगलं आहे या अर्थाने उजवं, आणि हे जरा कनिष्ठ आहे या अर्थाने डावं, असा जर विचार केला तर हे हे सतत तोलत राहणं, हे सतत बघत राहणं, याच्यातून आपण पुढे पुढे जात राहतो. आणि याच्यातून पुढे जातानाच मग राजकीय विचारसरणीसुद्धा अनिवार्य ठरते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. इथे बसलेले काही तरुण दिसत आहेत मला. वयाच्या 20ला अमोल पालेकरांनी प्रारंभ केला आपल्या या कारकिर्दीला, वयाच्या 20ला. आणि त्या वर्षी 20-21 वर्षाचं वय, आणि तेव्हा एक नाटक दिग्दर्शित केलं, आणि ते पण कोणी सांगितलं त्यांना? सत्यदेव दुबेंनी. तुम्ही सातत्याने नवनवे प्रयोग करत राहिलात, म्हणजे व्यावसायिक नाटकं न करता प्रायोगिक रंगभूमीवरती जवळपास 30 नाटकं केली. कधी अभिनेता आणि दिग्दर्शक, कदाचित इथल्यासुद्धा काही जणांना ही नावं माहीत नसतील. हे जेव्हा आपण आत्मचरित्र वाचायला घेतो तेव्हा मी मुद्दामून ती यादी तुम्हाला सांगते. तर चूप कोर्ट चालू है पासून आधे अधुरे, वल्लभपूरची दंतकथा, पगला घोडा, अवध्य, हयवदन, गोची, वासनाकांड, अप्रकाशित दिवाकर, जुलूस, राशोमान, मुखवटे, नागमंडल, काळा वजीर, पांढरा राजा, ते थेट कुसूरपर्यंत, म्हणजे 2019पर्यंत. आणि समांतर सिनेमाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय चित्रपटात ज्याला पुरस्कार मिळालेला ते आक्रीत असेल, अनकही, थोडासा रुमानी हो जाए, बनगरवाडी, दायरा, कैरी, किंवा ध्यासपर्व, अनाहत, पहेली, थांग, समांतर, धूसर. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हिंदी चित्रपटात, त्याला बॉलिवूड असं आपण काय संबोधू, त्याच्यामध्ये एक नायक म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारलेलं आहे, एक नायक म्हणून. अशा वेळेला एक खलनायक म्हणून तुम्ही भूमिका चित्रपटामध्ये केशव दळवीची भूमिका करतात. तर लोकप्रियता आणि कलात्मक प्रामाणिकता यांच्यातील ताण तर तुम्ही दीर्घकाळ हा अनुभवलेला आहे. 6 दशकानंतर या द्वंद्वाकडे तुम्ही आज कसे पाहता? कठीण आहे. लोकप्रिय काहीही करायला मला आवडतं, परंतु त्याच्यातला रस फार लवकर निघून जातो. म्हणजे मी एखादी भूमिका केली की ती भूमिका मला जमली, चांगली जमली, आणि मला जमली असं नाही, लोकांनाही ती आवडली, हे एकदा लक्षात आलं की मग त्यातला रस संपून जातो. आर्थिक यश किंवा मुख्यधारेतलं कुठचंही नाटक, सिनेमा हे करायला खरं म्हणजे याचीच गरज असते. जे लोकांना आवडतं, लोकांना आवडलं हे तुमच्या लक्षात आलं, बरोबर आहे. तेच तुम्ही पुन्हा पुन्हा देत राहायचं, म्हणजे तो तुमचा ब्रँड बनतो. मला ते कधीच आवडलं नाही, आणि त्यामुळे मी प्रतितयश नायक असताना मी खलनायकाची भूमिका केली, कारण मला त्यातल्या त्या सगळ्या राखाडी ज्या छटा आहेत त्या इतक्या मोहक होत्या की गोड गोड गुळगुळीत असं सगळं न करता या आपण जरा ट्राय करून बघूया असं म्हणता म्हणता, आणि मग माझ्या असं लक्षात आलं की माझा जास्त कल हा त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे, त्या पडताळून बघण्यात, त्या करण्यात मला जास्त रस आहे. असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मग माझा मुख्यधारेकरचा ओढा कमी झाला आणि ह्याच्याकडे मी जास्त ओढला गेलेला आहात. ओके. खामोश सारख्या चित्रपटामध्ये सुद्धा तुम्ही एक शेवटी खलनायकाचीच भूमिका विधू विनोद चोप्रांच्या केलेली होती. संध्याताई, जेव्हा आपण असं म्हणतो
की चित्रकार असलेले हे व्यक्तिमत्व आहे आणि चित्रकार असलेल्या अमोल पालेकरांना अमूर्त चित्रकला ही अधिक जवळची वाटते. त्यांना कॅनव्हासवरच्या मोकळ्या जागांची ओढ वाटते. त्यांच्या अभिनयातही विराम असतात आणि लेखनातल्या अवकाशातही मौन जाणवतं. तर हे सगळं संध्याताई हे याचं मूळ पालेकरांच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे का? हो, म्हणजे त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक ठहराव आहे, एक विचारी शांतपणा आहे, समजूतदारपणा आहे. हे सगळं असताना बाळबोध आणि सरधोपट असं काही असेल तर त्याला ते कंटाळवाणं वाटतं. ओके. त्यामुळे त्याच्यातला त्याने आता सांगितलं त्याप्रमाणे त्याचा रस जातो. रस जातो. कुठलंही आव्हान नवीन असेल तर ते स्वीकारावं आणि ते पेलून दाखवावं अशी कुठेतरी जिद्द असते. त्याच्यामुळे नवीन गोष्टी करत राहणं सतत, म्हणजे विचारलं तसं माध्यमांतर म्हणजे तो नाटक करत असताना त्यांनी सिनेमा केला, सिनेमा करत असताना नाटक, या सगळ्याच्या आधी चित्रकला, चित्रकलेपासून सुरुवात त्याची झाली आहे. बरोबर. आणि अगदी यश मिळालेलं असताना सुद्धा मधल्या काळात त्यांनी चित्रकला थांबवली आणि पुन्हा 70च्या वयाच्या टप्प्यावर पुन्हा त्याचा स्वीकार केला. ही जी सगळी स्वतःचीच मोडतोड करणं आहे, हे करणं त्याला आवडतं. याला कारण एक कुठेतरी स्वतःचा असा एक स्ट्रक्चर्ड लाईफ असावं असा त्यांनी विचार कधी केलेला नाही आहे. ओके. त्यामुळे सतत प्रयोगशील राहत घडवत राहायचं आणि ते जगत राहायचं आणि त्याच्यातही एक वस्तुनिष्ठता, तटस्थपणा ठेवायचा. वा. अशा पद्धतीचा एक समांतर ट्रॅक त्याचा चालू असतो. आणि अमूर्त चित्रकला तर त्याच्या म्हणजे त्याची अत्यंत आवडती आहे. पण तो अनेक वेळा असं म्हणतो की अमूर्तता ही इतकी रुजलेली आहे आपल्यामध्ये, म्हणजे आपण जे म्हणतो की हवेत गारवा आहे किंवा मला आज कसं कसं वाटतंय, हे सगळं अमूर्तच आहे. म्हणजे जी भावना आपण जास्त आर्टिक्युलेट करू शकत नाही ती या अशा पद्धतीने अमूर्त पद्धतीने आपण ती तशीच ठेवतो. ओके. तर हे तसंच ठेवणं आहे ते त्याला खूप आवडतं आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्याला या सगळ्यात खूप रमायला आवडतं. अरे वा. त्यांनी राशोमानमध्ये बघा, तुम्ही आत्ता म्हणालात तसं त्यांनी चित्र जी काढलेली होती तर ती जपानी शैलीतल्या बांबूच्या वनाची चित्र पण पुढच्या काळात काढलेली आहे. आता माध्यमांतराबद्दल तुम्ही बोललात म्हणून लगेच विचारते की तुम्ही साहित्यावर आधारित अनेक चित्रपट केले. कैरी असेल, अनाहत असेल, पहेली असेल. पहेलीमध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चनच्या सारख्यांना दिग्दर्शन केलेलं आहे. बनगरवाडी तर आपण आता बोललोच. तर कादंबरी, कथा किंवा नाटकातून म्हणजे चित्रपटात येताना माध्यमांतर करताना मूळ साहित्याशी प्रामाणिक राहण्यापेक्षा चित्रपटाच्या स्वतंत्र भाषेला अधिक महत्त्व तुम्ही देतात का? याच्याबद्दल एक खुलासा करा. आणि काही साहित्यकृती या पडद्यावरती अधिक प्रभावी असतात तर तिथे काहीतरी हरवतात देखील, असं देखील झालेलं आहे असं वाटतं. तर माध्यमांतरासाठी योग्य साहित्य ओळखण्याचा तुमचा निकष काय असतो? असा एक ठोस निकष सांगणं कठीण आहे, परंतु असं नक्की म्हणता येईल की माध्यमांतर करताना म्हणजे एक पटकन सुचलेलं उदाहरण सांगतो. बनगरवाडी, हो. बहुतेकांनी ती कादंबरी छोटीशी आहे, वाचली असेल. त्याचा नायक जो आहे तो मी आहे. आता मी हे वाचक म्हणून तुम्हाला खूप छान वाटतं, कारण तो मी कसा असेल हे तुम्हाला कल्पना करायला आवडते. परंतु त्याच्यावर चित्रपट बनवायचा झाला की त्या मीला एक ठोस रूप देणं आवश्यक असतं. बरोबर आहे. ते कोणाला आवडेल, कोणाला नाही आवडणार, कोणाला पटेल, कोणाला नाही पटणार, परंतु ते त्या माध्यमाची आवश्यकता आहे. आणि
कथेमध्ये आता कैरीसारखी कथा, हो एवढी छोटीशी कथा आहे अगदी आणि कैरी आणि तुती असं दोन्ही मिळून जीएनच्याच आग्रहामुळे मला तुती पण हातातला मिळाली. तर हे सगळं करत असताना माध्यमांतर करताना त्या मुलाचा मुलगी करणं ही माध्यमांतराची गरज होती. अच्छा. याचं कारण फक्त जसंच्या तसं त्या कथेला प्रामाणिक राहून, प्रामाणिकपणाबद्दल आपण वेगळं बोलू शकतो, बरोबर आहे. परंतु कथेला प्रामाणिक राहून मला असं वाटतं की त्या मुलाची मी मुलगी केली याच्यामध्ये जास्त प्रामाणिकपणा होता. हो म्हणजे जेव्हा सगळं आयुष्य निसटून गेलेली अशी तानी मावशी, बरोबर आहे. तिच्या हाती काहीच लागलेलं नाही, खरं आहे. परंतु ती जेव्हा तिच्या भाचीला सांगते की आयुष्य असं वाया घालवू नकोस, नाही मिळालं तर ओरबाडून घे. करेक्ट. आता ही शिकवण एका मुलीला देणं हे किती महत्वाचं आहे. मुलाला आपण नेहमीच सांगत असतो, बरोबर आहे. तो ओरबाडून घ्यायला शिकतच असतो. बरोबर आहे. मुलाला काही वेगळं सांगायची गरज नसते, परंतु मुलीला सांगणं याचं महत्त्व मला जास्त वाटलं. आणि म्हणून मला असं वाटतं की तो जो कंटेंट आहे कैरीचा, तो मी त्याच्याशी जास्त प्रामाणिक होतो. आणि माध्यमांतर करताना असा प्रामाणिकपणा मला करायला आवडतो. याच्या संदर्भात पार्टीविषयी लिहिलं आहे इंचवाल्यांचं. ते सांगितलं तर जास्त इंटरेस्टिंग वाटेल. कारण आपण पटापटा असे शब्द वापरतो की हे फार थिएट्रिकल आहे किंवा पटकन वापरणे हे सिनेमॅटिक आहे. या शब्दांच्या मुळाच्या संकल्पना ज्या आहेत त्या तपासून आपण बघत नाही. पुस्तकामध्ये त्यांनी पार्टीविषयी खूप छान लिहिलेलं आहे, फारच सुंदर ते आहे. कदाचित सांगू शकशील. महेश एलकुंचवारनी जी संहिता लिहिली होती हो ती मला वाटलं खूप, मी एक शब्द वापरला आणि तो आजही शब्द- मला योग्य वाटतो, शब्दबंबाळ. शब्दबंबाळ. म्हणजे फक्त शाब्दिकच नाही, बदा 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 बोलणंच आहे नुसतं. एवढं बोलायची गरज नाही असं मला वाटलं. बरोबर आहे. आणि ते म्हणून मी एडिट करून शॉर्ट केलं. महेशला अर्थातच ते आवडलं नाही, परंतु त्याची जी कॉमेंट होती ती मला जास्त खटकली. तो म्हणाला की तू हे सगळं फार फिल्मी केलंयस. आता फिल्मी म्हणजे काय हे इथे सविस्तरपणे सांगणं कठीण आहे, परंतु मला असं वाटलं की एका घरात जेव्हा पार्टी चालू असते हो तेव्हा ती आत्ता या कोपऱ्यात, नंतर त्या कोपऱ्यात, नंतर तिकडे अशी होत नाही, बरोबर. सगळीकडे सतत चालू असते. तो सततपणा, सतत चालू असणं हे मी माझ्या प्रोडक्शनमध्ये आणलं होतं. हो म्हणजे इथे जर आत्ता सीन चालू असेल हो. तर मागे सुद्धा बारवर बसून लोक काहीतरी करतायत, ते बरोबर. चालू आहे. फक्त ते सॉफ्ट फोकस असतं जे सिनेमामध्ये असतं, आम्ही करू शकतो, ते सॉफ्ट फोकस असतं, इथे फोकस असतो. त्याला तो फिल्मी म्हणाला. मजेची गोष्ट अशी की त्याच्यावर नंतर गोविंद नेहलानींनी सिनेमा केला सिनेमा केला. आणि त्या तो सिनेमावर इतकी टीका झाली की ते फार नाटकी आहे नाटकीय म्हणून. वाटलं. बरोबर आहे. आणि मी महेशला फक्त एकच हे कळवलं की चला या निमित्ताने पार्टीच. नाटकी आणि नाट्यमय किंवा फिल्मी आणि सिनेमॅटिक याच्यातला फरक आपण नव्याने तपासून घ्यायला याची फार चांगला उपयोग होईल. होय खरं आहे. मला असं वाटलं की सातारचे लोक खूप चांगले आहेत असं वाटत होतं. म्हणजे वाटतं आहे आत्ता खरं तर. मी आता असं बघत होते की सातारा, नाशिकहून मी आले आणि इथे पुण्याचा जो एक अक्राळ विक्राळ आक्रमण आहे शहराचं, त्याच्यापासून सातारा खूप दूर राहिलं आहे असं मला वाटलं. आणि याच्यातला साताऱ्यातला जो निवांतपणा, अतिशय शांतपणा असा रजनीगंधा आणि छोटीशी बाथमध्ये आलेला दिसतो असं मी तुम्हाला आत्ता म्हणणार होते. पण एका बाजूला खूप गलका आणि किती वेळचा तो का चालला आहे कल्पना नाही.
पण मला असं वाटतं की या चित्रपटांमध्ये तुमच्यातला जो सामान्य माणूस एवढ्या वर्षानंतर सुद्धा लोकांच्या लक्षात आहे. तर ऐवज लिहिताना या व्यक्तिरेखांनी तुमच्याकडे येऊन काही सांगितलंय का? बरंच काही सांगितलं. म्हणजे रजनीगंधामधला संजय तो मला सांगत होता की गर्लफ्रेंडला गृहीत धरायचं नाही किंवा सहचारीला शब्दात तो कधीच आय लव्ह यू असं सबंध सिनेमात म्हणत नाही. म्हणत नाही. परंतु तरीही रजनीगंधाची फुलं आणून स्वतःचं प्रेम सातत्याने व्यक्त करतो. हो. हे करणं आवश्यक आहे हे त्या संजयनी मला शिकवलं. अरे वा. अशाच पद्धतीने सगळी किंवा घरोंदामधला हो. घरोंदामधला राखाडी रंगाचा राखाडी. नायक खलनायकच आहे. म्हणजे खरं तर खलनायक हो. म्हणावा असा असा. तो नायक. हम्म. त्यांनी मला सगळं शिकवलं की शॉर्ट टर्म गोलसाठी मोठ्या याचा विचार सोडू नकोस. करेक्ट. तू एक मोठं पिक्चर सतत डोळ्यासमोर ठेव आणि पटकन आत्ता काय होईल आत्ता याच्यामुळे आपण किती वल्नरेबल होऊ शकतो याच्यावर काबू ठेव. असं ही सगळी कॅरेक्टर्स मला काय 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 सांगत गेली. 72 दिवसाला 72 सिगरेट ओढणारे पालेकर आणि ते बापरे. सुद्धा 30 वर्ष. तुझ्या व्यक्तिरेखांमध्ये म्हणजे सिनेमातल्या सिगरेट ठिकाणी. सोडतच असतात. हो हो. त्यांनी तुला हे सांगितलं का की तू हे चूक करतोयस म्हणून? म्हणजे प्रत्येक झुरका घेणारं खरंच आहे. प्रत्येक सिनेमामध्ये त्यावेळेला मी काहीतरी एक्सक्यूज शोधून काढायचो की मला सिगरेट ओढता येईल चालू सीनमध्ये. मग हळूहळू असं लक्षात आलं की खरं म्हणजे इथे गरज नाही आहे सिगरेट ओढायची. पण तोपर्यंत मी या टप्प्यावर आलो होतो आणि मी सिगरेट एका दिवशी अचानक बंद बंद केली. केली. बापरे. संध्याताईने एका ठिकाणी म्हटलं होतं की हे जवळपास 136 वर्षाच्या माणसाचं फुफ्फुस आहे की काय असं म्हटलं होतं तुम्ही. शेवटाकडे आपण येतोय आता की आजकाळ वेगाने बदलतो आहे आणि आपण या AIच्या काळात म्हणजे सगळ्यांना इथे बसलेल्या अनेकांना आपण फार इररिलिव्हंट असंगत झालोय असं वाटतं. तर बदललेल्या प्रतिसादांनी तुमच्या कलात्मक निर्णयावर काय परिणाम केला दोघेही सांगा. एक महत्त्वाचा बदल आम्ही केला म्हणजे पालेकरांना प्रमोशन आणि पब्लिसिटी म्हणजे स्वतःविषयी बोलून की मी किती ग्रेट काहीतरी केलंय ते बघा असं म्हणण्याची ऑलमोस्ट ॲलर्जी आहे. आणि आजकालच्या चित्रपट प्रमोशन्समध्ये तुमच्या लक्षात येईल की चित्रपटाला प्रमोट करणं हे खूप गरजेचं असतं. ते त्यांच्या पिंडात नाही. त्यामुळे त्यांनी असं निर्णय घेतला की आपण सिनेमा बनवायला नको. एवढंच नाही तर ते आतासुद्धा ज्या चित्रपटांमध्ये किंवा सिरियल्समध्ये भूमिका करतात तेव्हा ते असं सांगतात की मी 1 दिवसापेक्षा जास्त प्रमोशनला येणार नाही. वा. मला घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर नाही. तर अशा पद्धतीने या माणसांनी सिनेमा न करण्याचं कारण हे महत्त्वाचं आहे त्यांचं. आणि दुसरा जो प्रश्न होता की AIच्या काळामध्ये इररेलेव्हंट वाटतं का? हो. तर इररेलेव्हंट न वाटण्यासाठीचा जो प्रयास असतो किंवा तो जो एक अंतरउर्मी असते ती आमच्या दोघांमध्येही आहे. अरे वा. आणि आजही आम्ही नवनवीन स्किल्स किंवा आत्ता काय घडतंय आत्ताच्या क्षणी AIमध्ये सुद्धा काय बदल होत आहेत अरे वा. हे आम्ही सातत्याने जोखत असतो. आणि त्यामुळे आम्ही खूप रेलेव्हंट राहण्याचा प्रयत्न करतोय हे नक्की. अरे वा. शेवटी मी फक्त आपल्याला एवढं म्हणते की 6 दशकांच्या या प्रवासानंतर आजचा अमोल पालेकर त्या तरुण चित्रकाराला, आजचा अमोल पालेकर त्या तरुण नायकाला आणि त्या दिग्दर्शकाला एकच सल्ला देऊ शकला असता तर तो काय असता? काय सल्ला दिला असता त्यावेळच्या नायका? त्या काळचा अमोल पालेकर काय सल्ला देईल का आजचा अमोल पालेकर?
आजचा अमोल पालेकर. आजचा अमोल पालेकर अगदी साधा सरळ सल्ला देईल की जर तुम्हाला पारितोषिके हवं असतील, मानसन्मान हवे असतील, तर माझ्यासारखं कृपा करून वागू नका. बघा, हा अंतर्मनाचा कौल घेणारा, ठाम असलेला, हिंदी इंग्रजीसह बंगाली भाषेवर प्रभुत्व असलेला, वेळ नसल्यामुळे आता आपण म्हटलं नाही, पण एक प्रेमळ पिता आहे, आपल्या मुलींवर प्रचंड प्रेम करणारा. चित्रपटात आर के लक्ष्मणचा हा कॉमन मॅन, पण प्रत्यक्षात आपल्या तत्वांसाठी झगडणारा अँग्री यंग मॅन आहे हा. तर या फेकलेल्या थोटकांच्या अस्ताव्यस्त पसाऱ्यातून स्वतःला सोलत अल्ट्रामरीन ब्ल्यू थेंबापाशी पोचल्यावरती ज्या कवितेतून तुम्ही व्यक्त झालेला आहात, त्या कवितेनी आपल्या या चर्चेचा शेवट करावा असं मला वाटतं. नाही, कवितेच्या आधी एक थोडं वाचणं आवश्यक आहे. आजच्या घडीला आजूबाजूला इतक्या लाजिरवाण्या करणाऱ्या घटना जगभर घडत आहेत की सगळ्या संवेदनाच थिजून गेल्यासारखं वाटतं. घर राज्य सोडून कामासाठी आलेल्या कामगारांचे लोंढेच्या लोंढे अस्तित्वाचं ओझं पेलत पायी निघाले होते, तेव्हा त्यांना थांबवू शकलो नाही. 24 तास खोटं आणि द्वेष भरलं गरळ ओकणाऱ्या कोणाचंच तोंड गप्प करू शकत नाही. बेधडक अंगावर गाडी घालू शकण्याची हिंमत असलेल्यांना अपराधी ठरवू शकत नाही. अनाथ बालिकांचं होत असणारं शोषण थांबवू शकत नाही. धर्माच्या नावाखाली देश दुभागायला निघालेल्यांचा तोंडावरचा मुखवटा काढू शकत नाही. आपण करू तरी काय शकलो आजवर? पूर्वी कधीच न वाटलेली भीती आजच्या घडीला नक्की वाटते. आजूबाजूचा काळोख माझा घसा आवळतोय का? माझ्यातला अल्ट्रामरीन ब्लू फिका होतोय का? ग्राम्स्कीचं एक वाक्य मला पटतं. आय एम अ पेसिमिस्ट बिकॉज ऑफ इंटेलिजन्स बट अन ऑप्टिमिस्ट बिकॉज ऑफ विल. आठवतंय तेव्हापासून असायचो मी अल्ट्रामरीन ब्लूच्या थेंबासारखा, लांबच लांब पसरत, घरंगळत, ओघळत. तेव्हा सूर्य उगवायचा आणि मला दिसायचाही. तेव्हा आभाळ नितळ होतं. आज जेव्हा वर बघतो तेव्हा आभाळच नसतं माथ्यावर. नाही दिसत सूर्य, नाही दिसत किरण, मात्र दिसतोय 80 वर्षांचा माग. कुठे झिरझिरीत, कुठे नागमोडी, कुठे पातळ, आणि आता येऊन थिजलेला एका दाट अल्ट्रामरीन ब्लू थेंबापाशी. इथून पुढे खोल खोल जाईल कातरलेल्या भविष्याच्या वरखातून, झिरपत, पाजरत. पण कुठवर? जिथे जमेल पुन्हा एकदा एक दाट कोॲग्युलेटेड थेंब, शांत, थंड. आता ऑक्सिजन 50 झालाय, बुबुळं क्षीण झाले आहेत, तरी हातातल्या व्ह्यू फाइंडरमध्ये दिसतोय सूर्याकडे थेट बघणारा हायसिंथ. मुठीत त्याच्या आहे माझी नाळ. जोवर असेल ती अल्ट्रामरीन ब्लू रंगाची, तोवर माझा आवाज फुटत राहील, तोवर माझा आवाज फुटत राहील. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. हॅलो.